कसं केलंस तू? पूर्ण प्रोसेस सांग. कोणी कुठेही रस्त्यात थांबणार नाही. आता सरळ थेट नाशिकला या. इथे तू बस. अरे तो लादीचा आणि तो रंग एक सारखा वाटतोय. हा वाईट आहे, वाईट आहे. खूप वाईट आहे. पहिली दुसरी तिसरी चौथी. वैभव तू ते करून घ्या. हे काठ्या कुठ्यांचं जे करायचं आहे तुझं ते करून घे. आणि जर कमी पडत असेल ना मास्किंग तर सोनाला मी सांगितलं आणखीन आणायला. अरे कसं मारलंय बघ. चला पटापट पटापट. मी अभिजितला नेहमी घेऊन जात असे नाटकं पाहायला आणि मग त्याच्यातून त्याला ती आवड निर्माण झाली आणि मग डोक्यात एक कल्पना आली की हे असंच चालू राहण्यापेक्षा तो सतत नाटकं पाहत राहणार तर त्याला एक हे फील्ड मिळावं म्हणून मग 2000 सालापासून मग हे चालू केलं. काय म्हणतो आम्ही ज्या दोन आडव्या टाकल्यात ना ते आता टाकूच नको इथे फक्त उभ्याच राहू दे. तर जाताना अशा व्हिज्युअली दिसणार आहेत उभ्या ती 3D वाटणार. त्या आडव्या कट करा उभ्याच ठेवा फक्त ते दोन्ही काट्या हातात घ्या. मागच्यांना 2 काठ्या हातात घेऊ. हां नाही हातात नाही त्या तशाच आडव्या टाकल्या ना दोन्ही हां आणि त्या उचला आणि घेऊन चला विषय संपला. हां सिम्पल करा म्हणजे तिथे अडणार नाही तू. त्या दरम्यान अभिजितला एकांकिकाबद्दल थोडीफार माहिती होती तर अभिजितने मग आम्हा सर्वांना गोळा करून एक हा प्रस्ताव मांडला की आपण कारण का यांचं मला काही खरं वाटत नाही आहे तर आपण ही जी टीम जमली आहे तर आपण आपल्याला जर या क्षेत्रात काम करायचं असेल किंवा मलाही काही माहिती नाही आहे तर आपण एकत्र मिळून एकांकिका वगैरे करूया. ही 15 जणांची टीम मिळून एकांकिकेसाठी आम्ही तयारी करायला सुरुवात केली. मग आता काम कसं करायचं डिरेक्ट कोण करणार मग बाकीची जी मुलं होती ते त्या सगळ्यांना अभिनय करायचा होता. मग आम्ही बॅकफूटवरती आलो. मी बाकीच्या टेक्निकल गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला लागलो आणि अभिने सांगितलं की तो डिरेक्शन करणार. म्हणजे ठीक आहे पण झालं असं की एक जण जाऊ लागला दुसरा गेला तिसरा गेला चौथा गेला असं करत करत ती सगळी मुलं निघून गेली. मग राहिलो मी अभिजित प्रवीण शिवणकर आणि जान्हवी बागुल म्हणून एक आमच्याकडे एकमेव मुलगी होती. जे काही असेल ते आता आपल्याला कोणी गॉडफादर नाही तर आपणच आपले गॉडफादर बनूयात आणि आपणच आपली एक संस्था उभी करूयात आणि आपणच पडत झडत जे काही शिकू ते आपल्याला कोणी शिकवणार नाही ते आपल्याला स्वतःला शिकावं लागेल. ह्या विचारसरणीने हे आम्ही चौघजण एकत्र येऊन आम्ही ही संस्था उभी केली अभिनय कल्याण. आणि ती अधिकृत अशी नव्हती आणि रजिस्टर्ड केली मग 2006 साली अधिकृतरित्या संस्था रजिस्टर्ड झाली.
आणि असा संस्थेचा प्रवास तेव्हापासून चालू झाला. काय करायचं तुम्हाला? मरणारे सैनिक आहेत का सगळे? हो, सगळे आहे. रमी आहे, रमी आहे, मी आहे, अजून कोण लागतं मरताना? अभिषेक आहे, आयुष सगळ्यात आधी आयुष. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची एकांकिका स्पर्धा होती कल्याणची. तिथे आम्ही फायनलपर्यंत पोचलो आणि आम्हाला कुणालाच थिएटरचा काहीच अनुभव नसल्यामुळे आम्ही जोशमध्ये अगदी फायनलला गेल्या ह्या जोशमध्ये आम्ही तिथे परफॉर्मन्स दिला आणि तो परफॉर्मन्स खूप कदाचित लाऊड झाला. आम्हाला काहीच अनुभव नसल्यामुळे, कारण तिथे माईक सिस्टम फार वेगळी असते. तर त्यावेळेस आम्हाला फार मोठी एक चपराक बसली की आम्हाला स्टेजवरून जे काही होते फार मान्यवर लोक, त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही नाटक वगैरे करू नका, ते तुमच्याच्यानं जमणार नाही वगैरे. आणि आम्ही अक्षरशः ते सगळे ग्रुप बसलेले आहेत, निकाल लागतो आणि त्या निकालाच्या दरम्यान हे गोष्टी बोलल्या जातात आणि त्या आम्हालाच बोलल्या जातात, हे त्या ग्रुपमधल्या लोकांनाही माहिती होतं आणि आम्हालाही कळत होतं. त्याच्यानंतर आम्ही स्वतःलाच एक चॅलेंज केलं की इथून पुढे आता नाही आपण पाठीमागे फिरून बघायचं. चला चला ह्या पटापट का असे थंडावलेत? का थंडावले? काय करत नव्हतात का तालमी? काय ग नक्की तरी बघू ना, आता कळेल काय दिवे लाव दिल्या नाही अजून. येईल, सायली येईल. हे अभि, घटोत्कच मुळात स्क्रिप्ट माझ्याकडे एक 6 महिन्यांपूर्वी आलं होतं. घटोत्कचचं आलं होतं म्हणजे माझा एक मित्र आहे प्रणव सखदेव, आणि आमचं सातत्यानं असं आदानप्रदान चालू असतं. त्यानं काही वाचलं तर तो मला सुचवतो, मी काही वाचलं, मी काही पाहिलं, सिनेमा किंवा नाटक, काही चांगलं काही बघण्यात आलं तर आमचं हे असं इंटरॅक्शन एकमेकांबरोबर होत असतं. तर प्रणव सखदेवच्या वाचनामध्ये घटोत्कच हे नाटक आलं होतं आणि त्यांनी वाचल्या पहिल्यांदा मलाच सांगितलं की अरे असं असं एक नाटक माझ्या वाचनामध्ये आलं आहे आणि मला ते प्रचंड आवडले. मी त्याला म्हटलं की तुम्हाला पाठवते नाटक, आणि ते त्यांनी पाठवल्यानंतर मी कुठेतरी प्रवासात होतो. त्या प्रवासात मी ते एकटाकी वाचून काढलं. वाचून काढल्यानंतर मला ते दुसऱ्या क्षणाला असं वाटलं की नाही, हे नाटक लवकरात लवकर आपण केलं पाहिजे. द्रौपदीचा सीन, कर्ण, वृषाली, हे सगळे परत तुकडे, तुमचा तुकडा, सगळे तुकडे आहेत ना जिथे हे एडिट होणार आहे नंतर, हे सगळे तुकडे आपल्याला घ्यायचे. असं करत 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 मग त्याच्यानंतर मग ग्रुप वाढत गेला. मुलं येऊ लागली, कारण का बाहेर स्पर्धेमध्ये स्पर्धा जिंकत असल्यामुळे थोडंसं नाव यायला लागलं. लोक विचारू लागली, या बाजार मुंग्या सैनिकांचे नुसते आकडे घेऊन काय करायचे? एक अक्षर ही सैन्य एका दिवसात घालत नाही. अर्जुनाच्या एकेका बाणाच्या फैरी समोर कौरव सेनेचे आकडे बघता बघता संपले. दुर्योधनाची असली जागा फोडतो असं झालं. बाजूच्या किरकोळ सैनिकांकडे बघताय कोण? भीमसेना, तू नुसता रांगडा शिपाई गडी. अरे 10 हत्तींचं बळ आहे तुझ्यामध्ये, पण अशा मोठमोठ्या युद्धातल्या गुंतागुंती तुला कळणार कधी? असंच जर असतं तर आपण 5 पांडव आणि 100 कौरव समोरासमोर लढून संपून टाकूयात हे युद्ध. आणि मी आबीला आधीपासून फॉलो करत होतो, म्हणजे त्याची नाटकं मी जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून आबी पण काम करत होता आणि मी त्याची सगळी नाटकं फॉलो करत होतो. आणि तेव्हा कुठेतरी म्हणत होतं की यार या माणसाबरोबर एकदा काम करायचं आहे किंवा या संस्थेत एकदा काम करायचं आहे. तर मी आबीला मेसेज केला. आबी मला म्हणाला की तू ये, मला भेट. मग त्यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि हे आपण चहा घ्यायचा का या दरम्यान त्या प्रयोग चालू होते त्यांचे. आणि बरं, त्याच्या तालमी वगैरे सगळ्या आम्ही इथे गच्चीवर, माझ्याच राहत्या घराच्या गच्चीवरती, आम्ही त्याच्या जवळजवळ 14 वर्ष तालमी या गच्चीवरती झाल्यात. आज जरी सगळं दिसत असलं शाळा आणि त्या शाळेच्या अंगणात बिंगणात आपण रिहर्सल करतो, तसा काही आधी प्रकार नव्हता.
नंतर तो सगळा व्याप वाढायला लागला. मग सोसायटीवाले बोंबलायला लागले की नाही आता इथे काही तालमी वगैरे तुम्ही करू नाही शकत. मग सगळं सामान हलवायला लागलं. असं ते बरंच काय काय प्रकरण झालं होतं. त्याच्यावर आपण येऊच नंतर पुन्हा. मी गेलो त्याच्या बिल्डिंगच्या टेरेसवर, आधी ते तालमी वगैरे करायचे. तर मी गेलो, त्याला भेटलो, तर तो म्हणाला तू येत जा माझ्याकडे, कर म्हणे काम. आणि नशीब असं म्हणा की मला लगेचच त्यांनी लेझिम खेळणारी पोरं हे नाटक करायचं ठरवलं आणि त्या प्रोसेसमध्ये मी इन झालो. ये ये नाही आता बोलायला सुरुवात कर. तुला ते कसं सांगू, राजाला कसं सांगू की त्याला तर कळतच असेल ना की बाबा आपले सैनिक कमी पडतायत. स्वर काय लागेल तुला सांगायचंय, दादा मला उद्या सुट्टी हवी आणि मी सुट्टी मागितलीस तर तुझा अप्रोच काय असतो? महाराज आपले सैन्य फार कमी पडते. नाही महाराज, आपलं सैन्य हे एवढी घाईच मला नकोय. समजून उमजून बोलते हेच सांगतो मी. मॅच्युरिटीकडे घेऊन जा आता. कसं होतं की मला एकतर नवीन लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं. नवीन लोकांबरोबर काम करायला आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे एकतर कोरीपाटी असते. त्याच्यामुळे आपण जसं मोल्ड करू, कोणताही दिग्दर्शक एखाद्याला मोल्ड करू पाहतो, तर ती जी मोल्ड होण्याची जी त्यांची प्रोसेस आहे ती पटकन घडते. आणि त्यामुळे मला नवीन लोकांबरोबर काम करताना मी जास्त रिलॅक्स असतो. कारण मला माहीत असतं की मला नेमकं काय काढून घ्यायचं आहे त्याच्यातनं आणि नेमकं मला काय गोष्टी टाळायच्यात. कसं आहे माहिती आहे का, ते मानसिक आंदोलन आधी पकडणं फार गरजेचं आहे. ते मनातून पकड. आता फक्त वाक्यावर वाक्य आदळत आहे, ती नको आहे. समजून उमजून बोल. एकूण सगळं आता झालेली परिस्थिती तर आपण दाखवू शकत नाही आहोत. हे छावणीमध्ये आहेत, तिकडे कुठेतरी लांब युद्ध झालेलं आहे 5-10 किलोमीटरवरती. ते सगळी भीषण अवस्था बघून तू आलायस, तू तुझे आकडे सगळे मोजलेस, तुला कळलं की आपली माणसं कमी पडतात. तो सगळा टेन्स क्रिएट कर ना आधी. कास्टिंग करत असताना मला एकतर वेळ लागतो की मी पटकन कास्टिंग माझं होत नाही. मला जोवर त्या पात्राचा एक विशिष्ट आवाज, त्याची देहबोली, तो कसा दिसेल, तो कसा वावरेल, त्याचा आवाज काय असेल, त्या आवाजाचा टिंबर काय असेल, त्या आवाजाचा पोत काय असेल, आणि हे सगळं पाहत असताना ते त्या कॅरेक्टरला ती व्यक्ती किंवा तो कलाकार पूरक आहे की नाही याचं भान ठेवणं मला जरा जास्त गरजेचं वाटतं नेहमीच करत असताना. त्यामुळे मला कास्टिंगला वेळ लागतो. मला पटकन डिसिजन नाही घेता येत की ही व्यक्ती हे पात्र उत्तम करू शकेल. हां, पण मग एकदा कास्टिंग झाल्यानंतर ती माझी जबाबदारी आहे की त्या व्यक्तीकडून ते काम अगदी चोख पद्धतीनं कसं मला काढून घेता येईल. आता ती हाताची बोटं आहेत ना, आता तुला रेसलेसपणा दाखवायचा आहे तर ते वापर ना. हां, तर तो आता तसा दाखवता येणार नाही. ऑडियन्स आपला लांब आहे, एवढ्या रेंजनी नाही बघणार आहे. मोठ्या ब्रॉड हालचाली कर, ब्रॉड हालचाल होऊ दे, छातीची धाप, तो श्वासांचा आवाज, ते सगळं होऊ दे. हां, आता हा विषय आधी झालाय, तुम्हा दोघांमध्ये हा विषय आधी झालाय हे त्या बोलण्यातनं आम्हाला कळलं पाहिजे. डायरेक्ट कसं काय घटोत्कचाच्या विषयाला हात घातला. आणि आज तो माझ्याकडे प्राणांचं बलिदान मागतो. आणि आज तो माझ्याकडे प्राणांचं, आणि आज हा स्वर आहे, आणि आज तो माझ्याकडे प्राणांचं बलिदान मागतो. त्या दुर्योधनानं माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी त्याला काय त्रास पडलाय ग? आणि आज तो माझ्याकडे प्राणांचं बलिदान मागतो. आणि आज तो माझ्याकडे प्राणांचं बलिदान मागतो. माझ्याकडे मी प्राण द्यायचे त्याच्याकरता. हा स्ट्रेस आहे तो. अरे राहिलो असतो सूतपुत्र, काय बिघडलं असतं? राहिलो असतो सूतपुत्र, काय बिघडलं असतं? काही आपलं वाकडं तर होत नव्हतं ना. असा काय लावारीस पुत्र काय आणि वारीस पुत्र काय, पुत्रच आहे. जिवंत राहिलो असतो ना. झक मारली आणि त्याच्या पोटामध्ये सामील झालो मी. घटोत्कच ज्यावेळेला मी स्क्रिप्ट वाचत असताना मला असं कुठेही वाटलं नाही प्रथम दर्शनी की याच्यात कुठं संगीत आहे
पण जसं जसं नाटक आपण एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं, 5-6 वेळा आपण त्याचं रीडिंग करतो, कधी जाहीर रीडिंग करत असतो आपण, कधी आपल्यात वाचत असतो, तेव्हा एक फाईन मॉर्निंग मला असं वाटलं की याच्यात संगीत आहे, ह्या नाटकामध्ये संगीत आहे आणि ते फार छान पद्धतीनं ह्या सगळ्या याच्यात एक्झिक्यूट होऊ शकेल. मग शोध सुरू झाला तर संगीतकार कोण, याला एक चांगला कोणतरी माणूस पाहिजे की जो ह्या पद्धतीचं काम त्यांचं करण्याची हातोटी असेल. उत्पत्तीचा जर संगीताचा विचार केलास तर आधी संगीत काय असेल, तर ते ह्युमन व्हॉइस असतील, ते लेदर परकशन्स असतील, चर्मवाद्य असतील. त्यामुळे ह्युमन साऊंड्स, चर्मवाद्य, सुशीरवाद्य जे ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट आहे, बासरी आहे आणि तंतुवाद्य, ह्याचा मिलाप करून मला या नाटकाचं म्युझिक करावं वाटलं. नाटकामध्ये पात्र किती, जर प्रत्येक पात्र येणारं ह्या सुरात जर बोलत असेल तर माझं काम अगदी सोपं आहे. प्रत्येक पात्र येऊन ह्या सुरात जर बोलत असेल तर माझं काम अगदी सोपं आहे. मला याच सुरात सगळं गाणं कंपोज करायचं, मी अजूनही याच सुरात बोलतोय है ना. तर असं आहे. तर घटोत्कचमध्ये मला ते जाणवलं की प्रत्येक कॅरेक्टरचा नोट, प्रत्येक कॅरेक्टरचा टोन हा खूप वेगळा आहे. तुझं होतं काय हे असं कमी जास्त होतं साऊंड डायनामिक्स वेलोसिटी, आपल्याला स्ट्रेट नोट लावायची. पूर्ण नाटकाचा आशय सांगताना मला घटोत्कचला अंडरलाईन करणारी आणि त्याच्या सभोवती नाटक फिरतंय म्हणून एक अशी मध्यम मार्ग काढून एक अशी ट्यून करायची होती की जी घटोत्कचला पण सांगेल आणि ते नाटकही पुढे घेऊन जाईल. हो 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 हो. आता हे कंटिन्यू जर मी हो केलं, हो हो हो, तर एका सर्टन पॉईंट नंतर मी बोर होणार. मग मला ब्रेक करायचं आहे, तर मग मी काय करू शकतो, चार बार नंतर ता तारारा 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 हो 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 तारी रा री रा री रा री रा री रा री रा तारी रा री रा री रा री रा री रा री रा तारी रा री रा री रा री रा री रा री रा तारी रा री रा री रा री रा री रा री रा. एवढं सगळं ॲग्रेशन झाल्यानंतर कुठेतरी मला ऑडियन्ससाठी विचार करून मला त्यांना स्थिर करायसाठी एक ट्यून करावी लागेल. मग त्याची रिओढत मी एक केली. आता हे जर तू पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटचा साऊंड इमेजिन केलास तर ते फ्लूट आहे, ब्लोईंग इन्स्ट्रुमेंट आहे, तर ती काय एक काइंड ऑफ. पण हा जर ह्युमन साऊंड जर मला इमॅजिन केला तर तो काय होईल, हा एक ह्युमन साऊंड आहे. आता हेच जर 20-25 लोक जेव्हा एकत्र गातील तेव्हा काय साऊंड येईल. अशा करता मला हवा होता की लोकसंगीताचा त्याचा जो अभ्यास आहे आणि त्याचं एकूण जी हातोटी आहे की तो पटकन पिकअप करतो आणि त्याला फार वेळ लागत नाही चाली बांधायला म्हणा किंवा एखादा सीन कंपोज करायला. तो सीन आणखीन कसा उठावदार होईल याच्याकरता त्याला फार वेळ लागत नाही. म्हणून मग आशूला मी जास्त तो प्रेफरन्स दिला. हे
इथून वाजवा. रा, 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 सहदेव टाकू काय अब इकडे करत अगेन्स्ट अगेन्स्ट मार. हा खाली टाक. बस बस चल बघू नंतर. हा काढा लेफ्टला. बस बस असं काढा. हा थोडं राईट तुझ्या लेफ्टला आता धनुष्यातून बाण सुटलाय. आता जे करायचंय ते तुमच्या कोर्टात बॉल. आता इथून पुढचे 3 तास त्यांना मंत्रमुग्ध करून टाका. आपण इतकी मेहनत घेतली. 5 मार्चला आपला हा सगळा प्रवास सुरू झाला आणि आता 2 जून म्हणजे मार्च, एप्रिल, मे आणि जून 4 महिने आपण त्याच्याकरता घालवले. तुम्ही तुमचा वेळ दिला आहे. आपण सगळ्यांनी अंग मेहनत घेतलेली आहे, शारीरिक मेहनत झाली आहे, मेंदूला ताण दिला आहे. आता तुमच्यातला बेस्ट ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स देण्याची ही वेळ आहे. तुम्हाला आवाज हा लावावाच लागणार आहे. एनर्जी ही लावावीच लागणार आहे. आवाज लावणं, एनर्जी लावणं म्हणजे आरडाओरड मी नाहीच म्हणत आहे. एक इनर सोलची एनर्जी आहे जी याची लागती आहे, जी भूषणचं बोलत असतानाची लागती आहे, जी दुर्योधनाची लागती आहे. ते पकडा, ते ऐका. तुमचा कपटीपणा, दुर्योधन गँगचा धूर्तपणा, भीष्माचं फ्रस्ट्रेशन, सैनिकांची होणारी कोंडी, त्यांची कुचंबणा, त्यांची विवंचना, ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. आज जे तुम्हाला सापडेल ना ते तुमचं असेल, ते तुमचं असणार आहे सगळं. ते सगळं फक्त रेप्लिकेट करून आपल्याला बाहेर द्यायचं. ते करा. सगळे सीन्स एनर्जेटिक, कुठंच एनर्जी नाही. पहिलीच नोट अशी लावना की जे बात. ठीक आहे, स्टेजवरती चाला. सत्य कुठेतरी दडलेलंच असतं. अहो मला सांगा, पूर्णांशानं कुणी ते पाहिलं तरी आहे? वरुणाला सहस्र नेत्र आहेत, तर इंद्र 100 योजनांचा धनी. मला मात्र 2च डोळे लागतात.
तो मोबाईल सायलेंटला टाक. चार, 5, 6, 7, 8 चेंज. तर पहिला टास्क होता की त्यांची बॉडी फ्लेक्झिबल करणं, ज्या मूव्ज आहेत, जंप करणं आहे, स्ट्रेचिंग आहे, ग्रेस आहे, एक फिरव 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 काउंट स्टार्ट केलं फिरव 1 2 3 स्टार्ट 1 2 3 मुडकू नको, स्टेटस रिलॅक्स, मांड्या रिलॅक्स करा, मांड्या रिलॅक्स करा, रिलॅक्स हो, मांड्या रिलॅक्स हो, रिलॅक्स. मुळात कुणी डान्सर्स नव्हते, शिकून आले नव्हते. हे उत्तम, कारण की मी जे सांगू पाहतीये त्यांना ते त्यांना पटकन ग्रॅप्स करतात. जर इथे कुणी शिकलेला असता तर तो त्याच्या वेने गेला असता, किंवा ती मुवमेंट ती त्याच्या पद्धतीने तो जे काही शिकून आला आहे त्यानुसार केली असती. दे वर रेडी टू डू. बस तू सांग आणि आम्ही करतो. रॉ मुवमेंट्स, लार्जर दॅन लाईफ, ब्रॉड मुवमेंट्स, जिथे क्लासिकल टाकून काहीच फायदा नव्हता, जास्त वेस्टर्नकडेही जायचं नव्हतं. त्यामुळे जसं जसं येत गेलं डोक्यामध्ये वाईल्डनेस, किंवा घटोत्कच म्हणाला की तो जंगली भागातला, तर तो ॲग्रेशन आला पाहिजे होता त्याच्यामध्ये. मग हँड मुवमेंट्स आणि लेग मुवमेंट्समध्ये त्या हिशोबाने आम्ही पेरत गेलो. एखाद्या मुवमेंटचा काउंट जी 16 बीट असते, जिथे मी फक्त 15 बीट घेऊन एक ऑफ ठेवायचे. 1 2 3 4 5 6. तर तिथे कधी कधी असं व्हायचं की 16च्या जागी मला 8च बीट घ्यायचे आहेत, मग 7 बीट ऑन ठेवून एक ऑफ करायची आहे मला. तर ते पटकन मूळ झालं. नंतर आले कॉस्ट्युम्स. अजून पट्टे जॉईन करून देत आहे का? वरची पण पट्टी जॉईन करून टाकतो. प्रयोग उशिरा होणार होता, पण माझी अतिघाई की नाही आपण पहिला प्रयोग पटकन करायचा, त्या घाईपोटी माझ्यामुळे दमछाक झालेली 2 व्यक्ती म्हणजे तृप्ती झुंजारराव माझी बायको आणि सायली शिंदे. कापून ठेवशील, अरे तू शिव्या बिव्या रेकॉर्ड करतोयस रे. त्यात गोंधळ असा झाला होता की जो कपडा आधी घेतला होता तो सेम मॅचिंगचा कपडा त्या दुकानदाराकडे तो तागाच अवेलेबल नव्हता, आणि त्याच्याने माझी तार सटकली. मग माझं त्या दुकानदाराबरोबर भांडण झालं जोरदार. मग त्यांनी हां साहब मैं लाता हूँ असं करत 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 पण तो कपडा काही शेवटपर्यंत आम्हाला कुठं मिळाला नाही. आम्ही पूर्ण कल्याणात फिरलो होतो आणि नेमकं ते बाजूचं दुकानच बघितलं नव्हतं, आणि त्या बाजूच्या दुकानामध्ये तो कपडा मिळाला. हे नाटक फार पौराणिक पद्धतीने करायचं नाही आहे, किंवा आपण कुठलं तरी मायथॉलॉजिकल नाटक बघतोय 70-80च्या दशकातलं मराठी संगीत रंगभूमीवरचं, तसा फील मला आणायचा नव्हता त्याला. कॉस्ट्युम्स अशाच पद्धतीनं मला अपेक्षित होते की ते फार रिअलिस्टिक वाटले पाहिजेत, ते खरे वाटले पाहिजेत. काळ जरी तो असला तरी तो आत्ताच्या लोकांना आपलासा वाटला पाहिजे. सोनालीचं असं झालं होतं की ती एका वेगळ्या ग्रुपमध्ये त्यावेळेला नाटक करत होती, आणि मी एक नाटक करणार होतो चंप्र देशपांडेंचं, ए आपण चहा घ्यायचा का. त्याच्याकरता मला एका रोल करता गरज होती, आणि लिटरली त्या गरजेपोटी मी तिला तिकडनं उचललं आणि इकडे ह्या संस्थेमध्ये तिला जॉईन करून घेतलं.
तिचा तर काही आधीचा काही बॅकग्राऊंडच नव्हता नाटकाचा वगैरे. तिथे ती सगळं डान्स, यूथ फेस्टिवल, इंटर कॉलेजिएट स्पर्धा वगैरे त्याच्यामध्ये ती रमलेली होती. मग तिकडनं उचलल्यानंतर हे काहीतरी वेगळंच नाटक आहे आत्ता हे जे आपण करू पाहतोय. आणि एक तर ते चंप्रनचं नाटक होतं, त्याच्यामुळे ते फार जड होतं. म्हणजे आम्ही फार फार तर तासभर तालीम करायचो त्या नाटकाची आणि त्याच्यानंतर करायचोच नाही. तर तिला ते सगळं डायजेस्ट करायला आणि तिला ही सगळी प्रोसेस मिळाली त्यावेळेला ती म्हणाली की हे वेगळंच आहे काहीतरी आणि याच्यात गंमत आहे, हे करून बघण्यासारखी गोष्ट आहे आणि मजा येते हे करायला. मग तसं ते असोसिएट होत गेली आणि ती इन झाली आणि मग तिला जे इनपुट देत गेलो आपण त्याच्यातनं मग ते आउटपुट चांगलं येत गेलं. नंतर युद्धाचा जो सीन होता त्याच्यात स्टेप्स न ठेवता ज्या ब्रॉड मुवमेंट्स होतील, एखादा भाला हातात आहे किंवा तलवार हातात आहे किंवा घटोत्कचाची मायावी शक्ती जी काही तो वापरतोय सगळ्यांवरती, त्या हिशोबाने तसे तसे एक एक सीन डिझाईन करत गेलो. घटोत्कचाचं स्पेशली असं डिझाईन करायला गेलं तर जवळजवळ 40 ते 50 स्पॉटचं डिझाईन आहे. तर मग आपल्याला दर प्रयोगाला ते शक्य होणार आहे का? कारण आपण बाहेरगावी प्रयोग करतो तर तिथे काही काही लाईट्सची कमतरता असते. तर मग तिथे त्या लाईट्स मिळतील का किंवा काय, ह्याचा विचार करून ते तसं डिझाईन केलेलं गेलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आता बऱ्याचसा असं आहे की डे आहे, नाईट आहे, त्यांचं युद्ध आहे. मग ते थोडं वेगळ्या लाईटने करण्यासाठी मग काय करावं लागेल? मग फूटचा वापर आहे त्याच्यामध्ये. मग त्या फूटच्या वापरामुळे समजा युद्ध होताना एकमेकांची शॅडो त्या सायक्लोवरती किंवा मागच्या काळ्या पडद्यावरती पडते. ते असं वाटतं की बरेचसे सैनिक ते युद्ध करत आहेत किंवा काय त्या घटोत्कचाशी किंवा काय, आणि तो एकटाच समर्थ माणूस आहे की ते सगळ्यांना मारतोय. आज आमच्यात असा एकही वीर पुरुष नाही की जो या घटोत्कचाचा आवाज शिकेल. मग त्यानंतर आम्ही ज्या ज्या स्पर्धा गेल्या त्या स्पर्धेमध्ये आम्ही कुठेतरी आहोतच. अभिनय कल्याण ही प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठेतरी एक स्वतःचं एक स्थान निर्माण करूनच बाहेर पडलेली आहे. पण माझी जी इमेज आहे ना ती स्पर्धेतनं आलेला एक दिग्दर्शक अशीच आहे, बरोबर? तीच इमेज आहे. कारण त्यांनी तीच नाटकं बघितली आहेत जी स्पर्धेमध्ये सादर झालेली आहेत. त्यांनी ही नाटकं बघितली नाही आहेत की जी
अशा वेगवेगळ्या व्हेन्यूजमध्ये आपण सादर केली. मग ह्याबद्दल आदर्श ठेवावा अशी एकच व्यक्ती आहे, अतुल पेठे. अतुल पेठे काय करतात? अतुल पेठे त्यांच्या नाटकांचे प्रयोग संबंध महाराष्ट्रभर करत असतात की. मग ते कुठे स्पर्धेची वाट बघतात की स्पर्धा आल्यावरच मी माझं नाटक सादर करणार. मला मात्र नाटक करायचंच होतं. मला काही नाटकाचा तो किडा जो 98-99ला चावला होता, तो किडा मला सातत्यानं डाचत होता. आत्ता म्हणजे लेझिमच्या नंतरची जी काही नाटकं झाली, म्हणजे 2011-12 पासूनच्या नंतरची, त्याचे इतके प्रयोग झाले. 23, 24, 25, लेझिमचे तर 47-48 प्रयोग झाले. पण हे करायला लोक तयार होत नाहीत. राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा करायला लोक तयार होतात, पण अशा पद्धतीनं प्रयोग करायला लोक तयार होत नाही. आपण म्हणतो की ती हौशी स्पर्धा आहे, पण कुठेतरी आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की ती खरंच हौशी स्पर्धा राहिली आहे का. दरवर्षी जसं तुमच्याकडे गणपती बसवला जातो, दरवर्षी जशी सत्यनारायणाची महापूजा घातली जाते, तसं दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये 30 मंडळी नाटक सादर करणारी असतात. बरोबर की नाही? 30 मंडळी येऊन नाटक सादर करतात. मग ती हौस कुठे राहिली? सर्व प्रकारच्या अमानवी नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन त्या माणसाने अनेक देव दिलं. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा शक्ती स्वतः निर्माण केलेल्या असतात. त्यातून तो त्या भीमाचा मुलगा आहे. त्यातून तो भीमाचा मुलगा. आणि मग तो जो सा मला मिळतो, जो सूर मला मिळतो, त्यातून एक धून तयार होते. ती काय होते? आता आपण काय करायचं? मला तर दोनच पर्याय दिसले. अशी एक तयार होते आपसूक. आणि मग त्याचा रिदम काय होतो? ही ट्यून मी कुठेतरी मग मी कौरवांची थीम होऊ शकते. त्याच्यातून तो आपसूक कौरव बाहेर येतो. 20 वर्षांपूर्वीचा जो कालखंड होता राज्यनाट्य स्पर्धेचा, 20 वर्षापूर्वीच्या कालखंडामधनं तुम्हाला सदाशिव आमरापूरकर मिळाले, तुम्हाला मधुकर तोरडमल मिळाले, तुम्हाला नाना पाटेकर मिळाले, तुम्हाला विक्रम गोखले मिळाले, तुम्हाला अनेक मोठे नट हे राज्यनाट्य स्पर्धेने दिले. आणि आत्ता ह्या त्या 20 वर्ष आत्ताचा जो टप्पा आहे, त्या टप्प्यातनं तुम्हाला राज्यनाट्य स्पर्धेने किती नट दिले, किती दिग्दर्शक दिले, किती तंत्रज्ञ दिले. 500 नाटकं सादर होतात. पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं 500 नाटकं सादर होतात. माझा साधा प्रश्न आहे, ह्या 500 नाटकांचं पुढं काय होतं? 500 नाटकांमध्ये 5 कलाकार आहेत असं गृहीत धरू, म्हणजे 25,000 कलाकार झाले. मग हे 25,000 कलाकारांचा जर इतका मोठा डेटाबेस तुमच्याकडे आहे, तर त्यांना पुढं काहीतरी त्याच्यातनं येऊ देत ना. येणारच आहेत ना. 25 पैकी 25,000 तर काही सगळे ॲक्टर बनणार नाहीत, मान्य आहे मला, पण किमान 100 तर बनतील, 100 टेक्निशियन्स बनतील, 100 दिग्दर्शक तुमच्या हाताशी येतील. हे नाहीच होते ना. ते फक्त पुढे काहीच होत नाही. ती परंपरा फक्त जपली जाते, मग ते त्याच्यावरती पाढ्यावरती पाढे फक्त वाचले जातात. हेच सगळं होतं. हे टाळायचं असेल तर तुम्हाला काहीतरी ठोस आणि ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे. मग आता हा जो सगळा साठा येतोय नवीन तरुण कलाकारांचा, हा सगळा साठा एकांकिका स्पर्धांमधून येतो. त्यातूनही इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धांमधून तो जास्त येतो, कारण तिथे पटकन एक्सपोजर मिळतं. असं सगळं असताना सुद्धा मग थिएटर ॲक्टिव्हिटी म्हणून अशी किती राहते? आता राज्यनाट्य स्पर्धेने सुद्धा काच टाकणं गरजेचं आहे. कल्याणसारख्या केंद्रामध्ये ज्या वेळेला राज्यनाट्य स्पर्धा होते, जे महत्त्वाचे पेपर आहेत मुंबईमध्ये, याच्यामध्ये तुमच्या जाहिरातीच नाही आहेत. मग लोकांपर्यंत ह्या स्पर्धा पोहोचणार कशा?
हस्तिनापुरी दुर्योधन असो किंवा धर्म, रस्त्यावर फिरणाऱ्या गाढवाला सुद्धा गाढवांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. रस्त्यावर फिरणाऱ्या गाढवांच्या आयुष्यात सुद्धा फरक पडत नसतो. रस्त्यावर फिरणाऱ्या गाढवांच्या आयुष्यात काही फरक पडत नसतो. पण मला आता कळून चुकलं. पण हे मला आता कळलं. आणि ना नेचर वाईज ही ती गाढवं आहेत, यांना कळत नाहीये हे ते येऊ दे. हां, पहिलं ती वाचन झालं त्या स्क्रिप्टचं, संहितेचं, तेवढा त्याला स्पेस आणि नंतर एक फर्म झालं की बहुतेक एक चौथरा असा मांडून हा असा सेट असेल. मग तालीम बघितल्यानंतर त्याची एक गरज त्या नाटकाची काय आहे, तर त्याच्यानुसार ते डिझाईन झालेलं आहे. मला इथे येऊन बसू दे आणि गाढवं बघू दे. तर सुरुवातीला अभि मला म्हणाला की ते थोडंसं डोक्याने कमी येतो आणि रागीट आहे आणि हां हे करायचं तर करायचं आहे आणि थोडंसं विनोदी आहे असं त्यांनी मला आधी सांगितलं होतं. तर मी ते डोक्यात ठेवून मी नंतर वाचायला सुरुवात केली होती. आणि सुरुवातीच्या वाचनाच्या पिरियडमध्ये त्याला ते वाटत होतं की चांगलं आहे. जेव्हा स्टँडिंगच्या प्रोसेसला आलो तेव्हा आम्ही म्हणालो की यार तो जोकरकडे जातो आहे, मग ते कॅरिकेचरकडे जात आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी पण काढून मग त्याला एक्झॅक्टली कुठल्या ह्याच्यात आणून सोडायचा. बिकॉज माझ्या तोंडी जी काही वाक्य येत आहेत ती बऱ्याचशा वेळेला थोडीशी कॅरिकेचर टाईप आहेत आणि थोडीशी विनोदी पण आहेत. की अच्छा कोण बरे हे घटोत्कच, तर हे जे काय हे थोडंफार विनोदी त्याला टच आहेच. तर हे टाळता येऊ नाही शकत बिकॉज ते वाक्यांमध्येच आहे. पण मला फार जरा म्हणजे मी कन्फ्यूज होतो सुरुवातीच्या काळामध्ये की एक्झॅक्टली मला कुठल्या वेनी जायचं आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गाढवांच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही हे मला आता कळून चुकलं. नाही नाही नाही, कर्मण्यवाधिकारस्य युधिष्ठिरे फलेषु सदोदित. कर्मण्यवाधिकारस्य युधिष्ठिरे फलेषु सदोदित. कर्मण्यवाधिकारस्य युधिष्ठिरे फलेषु सदोदित. कर्मण्यवाधिकारस्य युधिष्ठिरे फलेषु सदोदित. युधिष्ठिरे फलेषु सदोदित. जे काही मिळालं आहे ते सगळं तालमीमध्येच मिळालं आहे आणि रिहर्सल्समध्येच मिळतं असं माझं तर ठाम मत आहे. वाचनात का तर खूप वेगळं मिळतं, पण स्टँडिंगला आल्यावरती तुम्हाला एकंदरीत रिहर्सल्समध्ये एक्झॅक्टली कॅरेक्टर मिळायला फार सोपं जातं आणि त्यामुळे ते सापडलं. प्रयोगागणिक ते सापडत जाणार आहे. मला पण अजून सापडलेलं नाही नाटक ते लाईटच्या माध्यमातून. मला पण अजून 5 ते 6 प्रयोग लागणार आहेत की ते नाटक समजून घ्यायला, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये खल करून अजून काहीतरी वेगळं डिझाईन होतं आहे का. मग 50 स्पॉटचं डिझाईन उद्या मग 25 स्पॉटवर परत येईल किंवा 20 स्पॉटवर पण येईल. तर त्याच्यामध्ये अजून काही करू शकतो का नवीन, तर ते शोधत राहायला पाहिजे. लगेच सापडत असं नाही आहे काही आपल्याला. त्यामुळे मला उद्या 50व्या प्रयोगाला पण मिळेल अरे आजचा प्रयोग माझ्या दृष्टीने चांगला झाला. आता इथं धर्माची एकदम ग्रे शेड दाखवायची आहे, तर मी धर्माने ह्याला सुद्धा बाजार मुलगा म्हणूनच वापर केला गेला. याच्या तोंडून काही नको आहे मला, त्याच्या तोंडून पाहिजे. स्पॉन्सरशिप वगैरे तू घेतलीस ना तर थोडंसं नाही मिंधेपणा येतो आपल्याला. जर ते पैसे पुरवत आहेत आपल्याला तर त्यांच्या मताप्रमाणे काही गोष्टी कराव्या लागतात. आणि मला ही गोष्ट टाळायची की मला नाही कोणाच्या मताप्रमाणे, मला हे योग्य वाटते, हे नाटक अशा पद्धतीनं करायचं आहे, मग मला माझी खास भागवायची आहे ना, मग त्याच्याकरता अर्थकारणसुद्धा मी उभं करीन. आणि बरं आपल्याला दरवर्षाला नाटक करायचं आहे, दरवर्षीला कोणाकडे जाशील हात पसरायला. अभिमन्यू घटोत्कचा सारखा मी सुद्धा बाजार बोंडच निघालो की मी सुद्धा बाजार मुलगाच ठरलो होतो. मी हे बेकार मी सुद्धा बाजार मुलगाच ठरलो. कळून सोडून कसं पाठवतात त्यांना तरुण मुलांना नक्की मारायला. आणि मग इथं स्ट्राईक झालं अभिमन्यूला
मग धर्माच्या लेखी तर मीही बाजारबुणगाच ठरलो. आणि धर्माच्या लेखी तर मी सुद्धा बाजारबुणगाच ठरलो. कमीत कमी खर्चात आपल्याला काय उत्तम प्रोडक्ट करता येईल ते करायचं. लांबचा प्रवास करायचा आहे, एस टीचा प्रवास टाळा. एस टीचं तिकीट जास्त आहे, खर्च जास्त आहे. मग आपण काय करायचं तर ट्रेनचा प्रवास करायचा. मग ट्रेनला कधी रिझर्वेशन मिळतं, कधी रिझर्वेशन मिळत नाही. अशाही पद्धतीत तुम्हाला तो जाऊन प्रयोग करावा लागतो. सेटचा हट्ट टाळला, प्रवास खर्च हा वाचवला. आजही तुला खोटं वाटेल, आम्ही डबे घेऊन जातो प्रयोग करायला जायचं झालं तर. म्हणजे हा अक्षरशः आता बालिशपणा वाटेल एखाद्याला, हे काय एवढे मोठं नाव आहे यांचं आणि एवढी मोठी संस्था आहे आणि फिरतीये हे सगळं घेऊन. काही नाही, ते मोठं नाव वगैरे ते तुम्हाला तसं वाटते, पण बुडाखाली काय जाळ असतो तो आपल्याला माहिती असतो. त्याच्यामुळे हां, आणि जिथे खाण्यापिण्याची मजा करायची आहे तिथे मजाही केलेली. असं नाही की अगदीच पोट मारूनच सगळं चाललं आहे आणि एक वडापाव खाऊन आम्ही दिवस काढला आणि थिएटर केलं असं वगैरे नाही. मटणं चटणं पण खाल्लेली आहे. एकदा का त्या मोरक्याला ती सवय असेल ना तर त्या टीमला ती सवय बरोबर लागते. रादर त्यांना ती लावून घ्यावी लागते. त्यांच्या प्रजेच्या सुखाला बांधी लावून हे उत्तरदायित्व आपण सहजासहजी नाकारू शकत नाही. मग हे उत्तरदायित्वाच्या नावाखाली मलाही बाजारबुणगा म्हणूनच वापरलं असतो. प्रजेच्या सुखाच्या उत्तरदायित्वाखाली मलाही बाजारबुणगा म्हणूनच वापरलं असतो. सुख तर मी प्रजेला साठा दिला, मी सत्तामध्ये खूप मोठं होतं. एक लाईन कसं पाठवता येतं कसं पाठवता येतं यांना नक्की म्हणायचं. आता त्याने काय सांगितलं म्युझिकचा रेफरन्स की हा काय ज्या ठिकाणी आपण गेलोय प्रयोग करायला तिकडनं काहीतरी आपल्याला एक बिदागी काही ना काही मिळते. 10,000 कोणी दिले, 15,000 कोणी दिले, 20,000 कोणी दिले. अशा ह्या सगळ्या अमाऊंट्स एकत्र करून मग पुढचा प्रयोग लावला जातो. हे प्रयोग कसे होतात माहिती आहे का? आपण तिथे एक प्रयोग सादर केलेला असतो, तो एक प्रयोग त्या लोकांना आवडतो, मग त्या आपल्या पुढच्या नाटकाची आतुरतेने वाट बघत असतात. अशी कित्येक उदाहरणं मी तुला आत्ताही सांगू शकतो. नाशिकला तसंच आहे, कुडाळला तसंच आहे, साताऱ्यात तसंच आहे, कोकणात मालवणला तसंच आहे. असे कित्येक ठिकाणं आहेत की जिकडे तुम्हाला रिपीट ऑडियन्स मिळतो. नाशिक पासून किती आता आहे ते? कोणी कुठेही रस्त्यात थांबणार नाही. आता सरळ थेट नाशिकला या, वेळ काढू नका. त्या थिएटरवाल्यांना मी रिक्वेस्ट केली आहे की 2 वाजता थिएटर द्या. तुमच्या टाइमपास करता मला वेळ नाही आहे. आज तरी थोडंसं सिरियसली करा सगळ्यांनी, वेळेत पोहोचा तिथे. मला तर यात विचार करण्यासारखं काही कारणच दिसत नाहीये. हे हवं. तुम्ही 1000 रिहर्सल केल्या, तो लोक पहिल्यांदा बघतात. आणि आत्ता गिअर शिफ्ट करायचा आपल्याला. आत्ता सैराट दाखवला आपण, आता कंटेंट दाखवायचं, आता पीटर ब्रूक दाखवायचं, आता श्याम बेनेगल दाखवायचं, आता वेगळ्या नोटला घेऊन जायचं का, भीती हे ते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता आणायच्या. चावून चावून बोला, अर्थ काढून बोला. आता आपल्याला जे सांगायचं आहे ना ते पोचवा. मग तो शेवट जो आहे ना तो असं होईल लोकांना, त्या नोटला आणा लोकांना. एकतर बाहेरचा जो प्रेक्षक आहे ना, प्रेक्षकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी म्हणतो, त्यांना वेगळ्या धाटणीची नाटकं बघायची आहेत, पण त्यांच्यापर्यंत ती पोहोचतच नाही आहे. आता मुंबई आणि पुण्यात ज्या पद्धतीची जी थिएटर ॲक्टिव्हिटी सुरू आहे, सेफ झोनमध्येच सगळ्या गोष्टी चालल्यात. फक्त कॉस्मोपॉलिटियन सिटीज ज्या आहेत, मुंबई, पुणे, फार फार तर नव्यानं डेव्हलप होऊ घातलेलं नाशिक, याच्या पलीकडे मराठी नाटकांचे प्रयोग होत नाही. आपण कितीही अखिल भारतीय सगळ्या गोष्टी म्हणायला जरी गेलो तरी तसं काही ते होत नाही. एकीकडे आपण बोंब ठोकायची की मराठी नाटक पोहोचत नाही आहे लोकांपर्यंत आणि मराठी नाटकाला प्रेक्षक उरलेला नाही आहे. कसा नाही उरलेला प्रेक्षक? प्रेक्षक आहे. तुम्ही जा प्रेक्षकापर्यंत, तुम्ही तुमचा प्रेक्षक जनरेट करा. तुम्ही ते करत नाही आहात.
मग त्याला तुमची वेगवेगळी कारणं असतील. लेकिन टेन्शन नको घेऊ, होतं विंगेज. ठीक आहे, आता इथून जे घेऊन जायचं ते घेऊन जा आणि विंगेज बसा शांत. यांच्यासारखा मी सुद्धा बाजार गुंडाच ठरलो धर्माच्या लेखी. त्यांच्या बायका मुलांना अनाथ आश्रमात टाकलं की संपलं याचं उत्तरदायित्व. धर्म म्हणे निबर हृदयाने एक सुख ओळखणारा धर्म यांचा. का केलं आम्ही हे युद्ध? शकुनीची राजवट संपवून धर्माची राजवट आणायला. हस्तिनापुरी दुर्योधन असो किंवा धर्म, रस्त्यावर फिरणाऱ्या गाढवांच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही हे मला आता कळून चुकलंय. अरे बापरे, हा धर्म आहे. कदाचित तुम्ही सकाळी नाटक पाहिल्यानंतर, रात्री झोपल्यानंतर, सकाळी उठून ज्यावेळेस स्वतःला आरशात पाहाल त्यावेळेस तुमच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला धर्म दिसेल. मग तो धर्म कसा आहे, तो धर्म नेमका काय आणि धर्म म्हणजे काय हे पाहायचं असेल तर तुम्ही घटोत्कच खरंच पहा. एक माइंडसेट केलेला होता की याच्याबद्दल हे, याच्याबद्दल हे, याच्याबद्दल हे. आणि त्याची सेकंड पार्ट, एव्हरी कॉइन हॅज अ 2 साईड्स. एक साईड माहीत होती, घटोत्कचामुळे सेकंड साईड कळली, तर ते फार इंटरेस्टिंग होतं. बऱ्याचदा असं होतं की करून करून ना आपल्याला आपलीच गोष्ट करेक्ट वाटायला लागते की आता मला सगळं कळलेलं आहे. आणि ज्यावेळेला आता तालमींच्या बाबतीत पण तसं होतं बघ, की आपण तालमी करतो आणि आपली एक पद्धत आहे, म्हणजे माझी तरी निदान एक पद्धत आहे की तालमी केल्यानंतर आपल्या ओळखीतली एक 5-50 माणसं बोलवायची, त्यांच्या पुढ्यात तो प्रयोग करायचा आणि मग त्याच्यातनं काय भल्याबुऱ्या रिॲक्शन्स आपल्याला येतात प्रेक्षकांमध्ये जाण्याच्या आधी, ज्याला ग्रँड रिहर्सल्स म्हणतो आपण, त्यावेळेला आपण ते मुद्दे जाणून घेतोच ना. कारण आपल्यापेक्षा प्रेक्षक हा नेहमी हुशार आहे. मी दिग्दर्शक म्हणून जर मी 2 डोळ्यांनी ते नाटक बसवलेलं आहे तर माझा प्रेक्षक हा किमान 1000 डोळ्यांनी ते नाटक बघणार आहे, वेगवेगळ्या अँगल्सनी ते नाटक बघणार आहे. त्याच्यामुळे मला प्रेक्षकाला दुर्लक्षित करून चालणार नाही. मला त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच जसं नसीर सरांच्याच बोलण्यातलं एक वाक्य आहे की जोपर्यंत माणसाला संवादाची गरज आहे तोपर्यंत नाटकाला मरण नाही आहे. भारतीय रंगभूमीचा विचार करत असताना फक्त 4च नाटककार मोठे म्हणजे जे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मग त्याच्या पलीकडे आपण का नाही गेलो? मग आपल्याला नाटककार जर तयार केलेत, आजच्या घडीला सुद्धा उत्तम नाटक लिहिणारे लोक आहेत, पुढेही असणार आहेत. फक्त आपली गरज आहे त्यांच्यापर्यंत आता आपण पोहोचणं. आपण जोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहोत तोपर्यंत काही फरक नाही. मग तोपर्यंत आपण फक्त कंठशोषच करत राहणार की नाही चांगले नाटककारच नाही आहेत, नाटक लिहिणारे लोकच राहिलेले नाही आहेत. असं नाही आहे. नाटक उत्तम लिहिणारे नाटककार आहेत. गरज आहे ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची.